आज आपण अजून एक नवीन आपल्या इंडियाग्रो ब्रँडचा रिझल्ट घेऊन आलेलो आहोत आपल्या सोलापूर भागामधून देगाव या गावी. तर आपले शेतकरी मित्र आहेत भरत अतकरे साहेब. तर त्यांनी आपल्या प्रोडक्ट्स सोयाबीनसाठी काय वापरले आणि कशा प्रकारे रिझल्ट आला आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. आपण हे किती दिवसाचं पीक आहे सोयाबीनचं? हे 6 महिन्यात. 6 महिन्याचं पीक आहे. ओके. आणि आपण काय वापरले आपल्या इंडियाग्रोचे प्रोडक्ट्स? आपण फक्त 2 सोयाबीनसाठी औषधं वापरली ती. कोणकोणती? एक ओलिप आणि ओलिप. दुसरं ग्रो मॅजिक. ओके. तर ओलिपचं काय केलं होतं सुरुवातीला? ड्रिचिंग केलं किती दिवसानंतर? एक काहीतरी 21-22 दिवसानंतर केलं. ओके. आणि नंतर ग्रो मॅजिकची फवारणी केली. आता ओके. त्याच्यावर काय अजून कीटकनाशक काय फवारलेलं नाही. अरे वा छान. तर बघा थोडक्यात 1.5 महिन्याचं हे साधारणतः 3 महिने झालेले आहेत. तर काय तुम्हाला फरक जाणवतो बाकीच्या फरक- पिकांपेक्षा आपल्या याच्यामध्ये सोयाबीनमध्ये? फरक चांगला पडला. उंची वाढली, ओके. फुले भरपूर निघाली. ओके. तर थोडं जरा झूम करा सर, थोडं पुढे या. आणि तिथं बघू शकता फुलं पण चांगल्या प्रकारे आहेत. सेटिंग एकदम सुपर आहे. सेटिंग प्लस आता शेंगाचं पण प्रमाण दिसागलेलं आहे. शेंगावर भरपूर सारी इथं सेटिंग बघू शकता. आणि ग्रोथ पण एकदम सुपर झालेली आहे. आता बघा साहेब, आणि प्रत्येक फुलातून फळ बाहेर पडते. आता मला काय सांगायचं आहे बघा, आता बाकीच्या ठिकाणी आपण भरपूर बघतोय सोयाबीन वगैरे आहे. तर बाकीच्या पेक्षा आपल्यामध्ये काय बदल दिसतो तुम्हाला? चांगला फरक पडलेला आहे. चांगला फरक पडलेला आहे. आणि सरांनीच आपल्या भेंडीसाठी, इकडे भेंडी आहे बघा, सरांनी आपल्या भेंडीसाठी रिझल्ट घेतलेला होता आणि भेंडीचा रिझल्ट बघून आपल्या सोयाबीनसाठी ट्रीटमेंट वापरली आहे. आता बघा शेजारी वगैरे आता ट्रीटमेंट आपली दिली नव्हती त्यांना, बरोबर ना? त्याच्यामध्ये काय आपला बदल वाटतोय? जमीन आसमानचा फरक आहे. ते आपल्या आधीच एक 15-3 तिकडे बघू शकता तुम्ही, हे 15 दिवसाच्या अगोदरचं सोयाबीन आहे, अगोदर पेरलेलं, तरी पण त्याची ग्रोथ आणि आपल्या ग्रोथ मध्ये बदल काय दिसतोय बघा. तुम्हाला दोन्ही पण प्लॉट दिसतील शेजारी. जिथं आपलं इंडिया ग्रोथचं ब्रँड प्रोडक्ट वापरलाय तो प्लॉट आहे आता सध्या, आणि जिथं वापरलेला प्लॉट आहे तो हा तुम्ही बघू शकता. 15 दिवसाच्या फरकामध्ये एवढा जबरदस्त रिझल्ट जाणवलेला आहे. तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देणार? आपले प्रोडक्ट्स वापरले पाहिजे की नाही वापरले पाहिजे? प्रत्येक शेतकऱ्याने आपलं प्रोडक्ट वापरून पाहावं. अनुभव घेतल्यानंतरच विश्वास ठेवून वापरावे औषध. येस छान. आता आम्हाला एक असं जाणवतं की भरपूर शेतकरी म्हणजे ते औषध आपलं महाग आहे, त्यांना काय सांगू शकता? महाग ही तर रासायनिक 40 फवारणी करण्यापेक्षा ही 2 एकच करावी ना. येस म्हणजे ग्रेट. पण एकच पडते ना. थँक्यू. एकदम छान संदेश. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. थँक्यू.